अवसर पर नासिक जिले के मुख्य खेती को बढ़ावा दिया गया। जिले में करीब 1200 किसान समूह ने सक्रिय रूप से सामूहिक खेती की। पानी फाउंडेशन, उम्मीद और कृषि विभाग द्वारा आयोजित फार्मर कप स्पर्धा के तहत समूह खेती को विशेष प्रोत्साहन दिया गया। नासिक जिले के येवला तालुका में 123 समूह सक्रिय है जिन्होंने सामूहिक रूप से मक्का की खेती की। इस मॉडल से बीज और मजदूरी की लागत में बचत होगी, साथ ही किसानों को संसाधनों की कमी की समस्या से भी राहत मिलेगी। समूह खेती से किसानों को आर्थिक और प्रबंधन दोनों स्तर पर फायदा भी मिलेगा। ऐसी जानकारी कृषि अधिकारी संतोष गोस्वामी इन्होंने मीडिया से बातचीत में साझा की। मी बाळासाहेब भानुदास बनकर, आम्ही या फार्मर कप मध्ये भाग घेतला आहे 14 जणांनी। तर आम्ही 14 जण आहेच पुरुष, पण आमच्या घरच्या महिला पण 14 जणी आम्ही सगळे एकत्र येऊन आडजी-पडजीने एकमेकांची मका लावणे, परत खत टाकणे हे सगळं प्रोसिजर करतोय आणि फार कापणीपर्यंत हे एकत्रच करणार आहे। आणि हे सगळे लोक सगळे या ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आल्यामुळं खर्च कमी होणार आहे आणि उत्पादन जास्त वाढणार आहे आणि एकमेकांचे विचार घेऊन ही शेती केल्या जाते। तर कुठं काही एखाद्याला माहिती नसली तरी एकमेकाला सांगून सगळं पूर्णपणे तो मकाची लागवड करून उत्पादन वाढवण्याचा फुल प्रयत्न आहे। तरी इतर शेतकऱ्यांनी सगळ्या ह्या ग्रुपच्या माध्यमातून या ग्रुपचं सहाय्य घेऊन सगळ्यांनी अशी ग्रुप शेती केली पाहिजे, जेणेकरून भविष्यात फायदा होईल, उत्पन्नात वाढ होईल। नमस्कार, मी संतोष गोसावी, मेंटर, तालुका कृषी अधिकारी कार्यालय येवला। मी येवला तालुक्यात या चालू खरीप हंगामामध्ये फार्मर कप म्हणजे पाणी फाउंडेशन, कृषी विभाग, उमेद या तिन्हीच्या संयुक्त विद्यमाने फार्मर कपचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये गट शेतीला चालना देण्यासाठी आपल्या येवला तालुक्यात 123 गट तयार झाले असून त्यामध्ये आता आपल्या तुम्ही पाहत असताल का इर्जिक या बाबीमध्ये स्वतः इनलाईनवर स्वतः सगळे शेतकरी व त्यांच्या पत्नी एकत्र येऊन आता मक्याची लागवड करत आहेत। त्यानंतर सर्व गोष्टी त्या सर्व त्यांनी खरेदी करताना या पिंपळगाव जलालच्या गटाने सायकलवर येऊन स्वतः सायकल चालवत येऊन इंधनाची बचत करत बियाणे खरेदी एकत्रित केली आणि निविष्ठा पण ज्या खतं आहेत रासायनिक ते पण एकत्रित खरेदी केली आणि आज ते सगळे एकत्र येऊन आपल्या टोकन पद्धतीने लागवड करीत आहेत।